बघा आपला ऑप्शनल विषय म्हणजेच वैकल्पिक विषय हा महत्वाची गोष्ट आहे. जसं तुम्हाला एसए एथिक्स पुन्हा पुन्हा हायलाइट केलं, तसा हा ऑप्शनल सब्जेक्ट सुद्धा खूप महत्वाचा आहे. हे 3 विषय मिळून जवळपास तुमचे 1000 मार्क्स डिसाईड करतात आणि हाय स्कोरिंग सब्जेक्ट असतात तिन्ही. म्हणजे त्या राज पुरोहितने विचारलं होतं बघा राणीला, यूपीएससी एमपीएससी राज्य सेवा परीक्षा में सिलेक्शन लेने के लिए रहस्य का वर्णन 3 शब्दों में. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं एथिक्स एसए ऑप्शनल म्हणून. म्हणजे ते अद्भुत म्हणून ॲप्रिसिएशन पण भेटलं होतं. समजून घ्या, हे विषय सिलेक्शन डिसाईड करतात आणि या विषयावरती कमांड मिळवणं, या विषयाची प्रॅक्टिस करणं, या गोष्टी कॉन्सेप्च्युअली क्लिअर करणं, म्हणजे कॉन्सेप्च्युअली क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही ऑप्शनल सिलेक्ट करताना कुठले क्रायटेरिया यूज करायला पाहिजे वगैरे याच्याबद्दल मी सेपरेट लेक्चर घेईलच. म्हणजे तुम्हाला आता या स्टेजला जर तुम्ही आता 4 महिन्यात परीक्षा देणार आहात, तरी तुम्हाला ऑप्शनल प्रिपेअर करणं आहेच, तर ते व्यवस्थितच करूया आपण. म्हणजे तुमची ह्या स्टेजला जरी असाल ना तुम्ही, तुम्हाला विचारलं युअर फेवरेट सब्जेक्ट युअर ऑप्शनल सब्जेक्ट आणि तुम्ही आहे म्हणून उत्तर दिलं ना, तर इट्स ओके, करता येणं शक्य आहे. स्पेशली आता जे परीक्षा देणार आहेत त्यांना ते कंपल्शन आहे, ते करावंच लागेल. आणि नो डाऊट सब्जेक्टनुसार व्हॅरिएशन असतं, कमी जास्त टाइम लागतो, पण त्याच्यामध्ये आहेत गोष्टी आपण पाहूया. बरं, ऑप्शनल सब्जेक्टचं त्यांनी टोटल आपल्याला ऑप्शनल सब्जेक्ट दिले आहेत बघा 26. म्हणजे यूपीएससी मध्ये टोटल ऑप्शनल सब्जेक्ट जर बघितले 48 सब्जेक्ट आहेत. म्हणजे 25 कोर सब्जेक्ट आहेत बघा आणि 23 भाषा आहेत. म्हणजे 22 भाषा आपल्या 8 शेड्यूल मधल्या इंग्लिश आहेत तिकडे यूपीएससी मध्ये. इकडे 26 विषय आहेत, म्हणजे 25 कोर सब्जेक्ट आहेत आणि एक जो आहे इंग्लिश आहे.